माघार नाट्यावर काल एका दिवसात 150 कोटी खर्च झाले. खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप. विरोधी पक्षांचं घोडं स्वतःच बाजारात भाव ठरवून आलं, राऊतांची टीका. नाशिक विधान परिषदेमध्ये आणखी एका ट्विस्टची शक्यता. गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न. उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेची भूमिका. माघारीची वेळ संपली, आता माघार नाही. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. सामंत आणि महाजनांनी फोन केल्यास भेटीला जाणार, गीतेंची माहिती. राणा दाम्पत्याने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी नवनीत राणांना संधी देण्याची मागणी. तर रिक्त जागा भाजपला सुटल्यानं राणा दाम्पत्य उमेदवारीसाठी आग्रही. पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. प्रकल्पास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना दुसरं काम न देण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा. आज महापौर रितू तावडेंसोबत बैठक. मुंबई महानगरपालिकेच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा. एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ होण्याची शक्यता. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका. एसटीचे दरवाढीचे परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट संकेत. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या खिशाला कात्री. मुंबईतील रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव निर्णयाच्या उंबरठ्यावर. तर मुंबईकरांच्या खिशावरील भार वाढणार. सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम. 1 जुलैपासून रिक्षाचं किमान भाडं हे 27 रुपये होण्याची शक्यता. नाशिकमध्ये नंदिनी नदीच्या स्वच्छतेच्या दरम्यान गिरीश महाजनांना सापडली पिस्तूल. पर्यावरण प्रेमींना स्वच्छता करताना आढळली पिस्तूल. अज्ञात लोकांनी पिस्तूल नंदिनी नदीत फेकून दिल्याचा संशय.